जय शिवराय मंडळीनू. तर सकाळीच कामावर जायच्या अगोदर माऊला खायला दिलं आणि नंतरच कामाला सुरुवात केली. आणि ह्यांना बोलतात बेस लॉक आणि ट्विस्ट लॉक, जे कंटेनरला लॉक करण्यासाठी वापरले जातात. आणि आजचं काम आहे ह्यांना दुसऱ्या जागी शिफ्ट करण्याचं. आता ट्विस्ट लॉक आणि बेस लॉक म्हणजे नेमकं काय, तर ह्या सर्वात उंचावर असलेल्या कंटेनरच्या कॉर्नरला लावला जातो ट्विस्ट लॉक. आणि ट्विस्ट लॉक दोन्ही कंटेनरला लॉक करून ठेवतो, म्हणून कंटेनर खाली पडायचे चान्सेस कमी होतात. आणि ह्याला बोलतात बेस लॉक. आणि बेस लॉक फक्त सर्वात खाली असलेल्या कंटेनरच्या चारही कॉर्नरला लावला जातो, कारण असं म्हणतात की बेस मजबूत असेल तर अख्खी इमारत मजबूत उभी राहते. आणि ट्विस्ट लॉक आणि बेस लॉकचा वापर कंटेनर साठी अशा प्रकारे केला जातो. तर हा माझा मित्र पवन एक बेस लॉक आणि ट्विस्ट लॉक वरच्या प्लॅटफॉर्मवर ठेवू लागला. आणि मी ते शिफ्ट करून ठेवत होतो एका लाकडी बॉक्स मध्ये. आणि हे बघा, स्वतःहून आमच्या मदतीला आले माझ्या शिपचे चीफ ऑफिसर. एवढी मोठी रँक असून पण ते आमच्या सोबत सगळी कामे करतात आणि लाजत पण नाही. आणि असे खूप कमी चीफ ऑफिसर आहेत जे स्वतःहून येऊन मदत करतात. आणि आता सगळे बेस लॉक आणि ट्विस्ट लॉक दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करून ही जागा रिकामी केली. हे सगळे लाकडाचे बॅलेट काढले आणि ह्या जागेला साफ केलं. आणि आता बघा, ही जागा स्वच्छ केली असून ह्या जागेवर ठेवण्यात येणार आहेत हे सगळे ऑइलचे ड्रम. आणि हा आमच्या शिपचा चॅम्पियन अंकित हे असे करामती करत आहे. आणि त्याच्याच बाजूला आम्ही देखील काम करत होतो. आणि अंकित रिपेअर करत आहे एक डॅमेज झालेला लोखंडाचा स्टँड. आणि हा असा असतो शिपिंगच्या दुनियेतला जग.